नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण अशाच एका अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत, जे ऐकल्यावर कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल. आज आपल्यासोबत अशी जी व्यक्ती आहे, तिने स्वतः असे विचित्र आणि रहस्यमय घटनांबद्दल अनुभव घेतलेला आहे. आज आपण या सर्व रहस्यमय घटनांबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या शब्दांमधून. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आपण. जी मगाशी तुम्हाला मी जी ओळख सांगितली होती की रहस्यमय घटनांबद्दल त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते आपल्यासोबत शेअर करणारच आहेत. तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. तर नमस्कार. प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. माझं नाव ज्ञानेश्वर. मी इथं मुंबईमध्ये मला झाले 10 वर्ष झाली. माझं जे म्हणजे लहानपण आहे 12वीपर्यंत ते गावीच झालं. गाव माझं आहे श्रीवर्धनमध्ये, श्रीवर्धन तालुका, आणि गाव दिघे आहे. तर गावी कसं लहानपण गावी गेल्यामुळं तर त्या लहानपणामध्ये भरपूर असे अनुभव मी अनुभवलेत. म्हणजे जे भूतांचे असू दे, नाहीतर असं म्हणजे घाबरल्या, म्हणजे काय असे विचित्र अनुभव, म्हणजे भूतांचेच जास्त आपल्याला माहिती पडतं. हां, ते म्हणजे कसं घरचे पण मला बोलतात की तुझा ते म्हणतात ना मनुष्यगण, राक्षसगण, तर म्हणजे तुझा राक्षसगण आहे, तुला दिसतात पण तुला काय करत नाही. असंच माझं काहीतरी मला माहीत नव्हतं, लहानपणी काय माहीत नाही, ते आता समजायला लागेल राक्षसगण, मनुष्यगण. तर मला तेव्हा भरपूर असे अनुभव आले. त्यामधला एक आहे, म्हणजे मी काहीतरी 9वीला असेल, 9वी-10वीच्या दरम्यान, तेव्हा म्हणजे आमच्या समोरचे, म्हणजे समोर नाही 2-3 घरं सोडून तिथं ते मुंबईला राहायचे, वडाळ्याला. तर वडाळा एरिया कशी त्या एरियाची झोपडपट्टी एरिया, म्हणजे उत्तर प्रदेशमधील त्या साईडचे. तर तिकडचे लोक कसे जास्त, म्हणजे ती एरिया आहे ना पूर्ण, म्हणजे कचरा असा वगैरे जास्त डिस्टर्बिंग एरिया असं म्हणतात, जास्त खून वगैरे झालेली त्या साईडला त्यांची रूम. तर तिथं म्हणतात असं की त्या साईडला भूतांचा वावर जास्त आहे. हां, तर तो ते काका आहेत ना जे मुंबईला वगैरे कामाला, त्यांची पोरं पण तिथंच, पण ते आता इकडंच राहतात गावालाच. तर ते त्यावेळेस होते मुंबईला कामासाठी. तर माहीत नाही का, पण त्यांना त्यावेळेस तिथं त्यांना अंगामध्ये येतो ना पछाडतो, ते पछाडलेलं असं, म्हणजे कुठे असं रात्रीचं किंवा वगैरे गेलं म्हणजे कामावर येताना वगैरे ते. तर ते लेटच यायचे, म्हणजे 11, 11:30, 12, म्हणजे मुंबई पूर्ण चालूच असायची, पण कसं एरिया वाईज ते सांगू शकत नाही. बरोबर. तर त्यावेळेस त्यांना म्हणजे असं पछाडलं की काय केलं, घाबरवलं. तर तसं झालं. तर त्यांना म्हणजे भरपूर विचित्र असे कामावर जायचे, नंतर मध्येच यायचे घरी, कधी कुठं रात्रभर यायचे, दुसऱ्या दिवशी यायचे मुंबईमध्ये. अरे बापरे. स्वतः म्हणजे असं घरी त्यांना असं समजत नव्हतं. म्हणजे कसं, म्हणजे ते बुद्धी त्यांची हे झालेली, ते कोणतरी कंट्रोल करतं आपल्या माइंडवर. तर ते घरच्यांना जेव्हा समजलं की असं आहे, तर ते म्हटले की काहीतरी असेल. तर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. तर डॉक्टर बोलले की नॉर्मल आहे, सर्व रिपोर्ट काढले, सर्व नॉर्मल आहे. तर ते म्हटले की ह्यांना इथं मुंबईमध्ये एवढं असं भूतांवर विश्वास ठेवणारे लोक नाही आहेत. त्यांचं कसं आहे, हा नाही काहीतरी असेल, आजार असेल किंवा डोक्याने थोडं हे असतील, पण ते व्यवस्थित चांगल्या कामाला चांगले व्यवस्थित होते. फर्निचरचं काम असतं ना आपण त्याच्यामध्ये. तर ते त्यांनी मग घरच्यांनी ठरवलं, जास्त व्हायला लागलं, म्हणजे जास्त ते विचित्र बघायला लागले, घरामध्ये पण चिडचिड, कोणाला काय पण फेकून मार, असंच व्हायला लागलं. आणि समोर आहे ना नदी, म्हणजे गटार टाईप आपण म्हणतो ना, सांडपाणी. हां, तर ते सांडपाणी, आणि म्हणजे नदी कुठं असं एवढी नदीच हे आहे, पूर्ण सांडपाणी एवढं ते पूर्ण, त्याचा वास वगैरे तिथं. तर ते काय करायचे, ते पाणी आहे ना त्याच्यामध्ये कलशी असं ते तांबे असं त्याच्यामध्ये ते काढायचे आणि ते घरामध्ये आणून ठेवायचे. अरे बापरे. म्हणजे हे काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे असं होतं की त्यांना पूर्ण कंट्रोल केला, आणि ते स्वतः कोण नाहीत, आतमध्ये दुसरंच कोणतरी. अच्छा, म्हणजे त्यांच्या अंगावर कोणतरी, म्हणजे त्यांच्या मेंदूवर कोणतरी कंट्रोल करते, त्याच्यामध्ये अंगामध्ये दुसरंच कोणतरी आहे, आणि ते तिथं नाहीये, ते नाहीये. तर ते काय म्हणजे विचित्र गोष्टी आणायचे घरामध्ये भरपूर, आणि रात्री उठायचे, ओरडायचे, रडायचे. तर ते तेव्हा मग घरच्यांनी पण गावातली लोक बोलवली, त्यांना सांगितलं असं असं होतंय. तर मग त्यांनी बोललं की गावालाच घेऊन जा, इथं काय होणार नाही. गावाला घेऊन आले, आणि आम्ही गावीच होतो. आम्हाला मग त्याचा जो म्हणजे त्यांचे पोरं आहेत, म्हणजे माझ्यासोबतचा, माझ्या बॅचचा 10वी माझ्यासोबतचा.
तर त्यांनी मला हे सर्व सांगितलेलं. मुंबईला होता तो पण, अच्छा. म्हणजे तो गेला 10वीला माझ्यासोबत होता. 10वी-9वीची गोष्ट. त्याचा मोठा भाऊ आहे ना, तो मुंबईला होता आणि तो गावीच होता. तर तो आला, तो मला त्यांनी सांगितलं, मोठ्या भावाने सांगितलं असं असं आहे. तेव्हा मला समजलं ही अशीच गोष्ट. नंतर आले तेव्हा आमच्या गावातली सर्व लोक रात्री बसायचे, म्हणजे तो झोपायचा नाही. म्हणजे अच्छा, म्हणजे घरी गावाला घेऊन गेल्यानंतर म्हणजे तो असा विचित्र वागायचा म्हणून सगळ्या वाडीतली लोकं काय म्हणजे घराजवळ जाऊन बसले त्यांची त्यांच्या. घरातली त्यांना पण 2 पोरं आणि 2 पोरं, म्हणजे एकीचं लग्न झालेलं आणि एकीचं लग्न अजून म्हणजे झालंय ना अजून पण. तर ते 2 पोरं, एक माझा मित्र, त्याचा मोठा भाऊ, अच्छा. ते पण. आणि ते कसं एक मोठा तो जॉबच्या आणि तो मुंबईला आला, सोडलं काकांना, 2-3 दिवस राहिला आणि गेला परत. अच्छा. तर मग ते सर्वजण रडायचे. तर आमच्या गावात म्हणजे शेजाऱ्यातली बरोबर. तिथं जायचे, म्हणजे काय काय जण रात्रभर थांबायचे, काय काय जण 12-1 वाजेपर्यंत, कारण ते झोपायचे नाही, भरपूर ओरडायचे हे ते. कारण त्यांना आहे ना असं वाटायचं, म्हणजे जेव्हा घरात आणलं ना तेव्हा ते चांगले व्हायला लागले. जेव्हा घराच्या बाहेर म्हणजे आपला उतारा असतो ना, आपलं एक पाय ते आपण दरवाजा म्हणजे उंबरठा, तर उंबरठाच्या बाहेर जर तो गेला, म्हणजे काका गेले तर त्यांना विचित्र व्हायचं आणि ते उंबरठाच्या आतमध्ये राहिले. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे समजा आता आपल्या घरामध्ये देवस्थान असतं, आपण पूजा वगैरे करतो, तर त्यामुळे त्या शक्तीचा, ज्या बाहेरची शक्ती थोडासा इफेक्ट कमी असेल आणि मे बी ते उंबरठ्याच्या बाहेर गेल्यानंतर ती शक्ती जास्त पूर्णपणे कंट्रोल करत असेल, असं असेल. बरोबर. मग ते काय करायचे, त्यांना जास्त करून देवाचा जो देवारा होता ना त्यांचा, त्याच्याजवळ बसवायचे. त्यांच्या हातामध्ये मे बी काहीतरी ग्रंथ वगैरे द्यायचे. तर ते असं ते त्यांच्या ते तेव्हा शांत राहायचे. नाहीतर मग जर बाहेर आणलं तर मग त्यांना दरवाजामध्ये कोणतरी उभं दिसायचं. स्वतः मी तिथं माझी त्यांची जी खुर्ची होती ना तिथं बसवलेलं, तेव्हा मी आईच्या बाजूलाच बसलेलो. अरे बापरे. तेव्हा मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यांनी होते तुम्ही तेव्हा? मी 9वी-10वीचा दरम्यान. अच्छा, म्हणजे तुम्हाला चांगलं समजत होतं की काय होते. तर मी तिथं बसलेलो ना, तर मला म्हणजे ते स्वतः आम्हाला तर दिसत नव्हतं काय, पण त्यांना काय म्हणजे तो असं बोलायचे ते किती बघ दरवाजा जवळ उभा आहे, तो मला घेऊन जाईल, मला नको, मला दरवाजा बंद करा, असं तसं अक्षरशः माझ्या अंगावर काटे. खरंच म्हणजे ते मला असं अजून पण मला ते गोष्ट आठवल्यावर मला खरं वाटतंय. म्हणजे त्यांची हालत झालेली भरपूर. तर मग त्यांनी काय केलं, त्याने एका भरपूर जणांना बोलवलं, गावात जे भूत उतरवतात ना त्यांना. काहीच होत नव्हतं, काहीच नाही. म्हणजे असं म्हणजे बेकार पूर्ण म्हणजे 15 दिवस का 10 दिवस काहीतरी त्यांचं चाललं ते. पण ते 10 दिवस आमच्या गावातले म्हणजे शेजारी भरपूर त्यांना सपोर्ट केला. म्हणजे घरात बसायचे. म्हणजे त्यांचं असं होतं की म्हणजे कधी कधी काय लोक बोलत होते, आम्ही जेव्हा जायचो ना, म्हणजे आम्ही 11-10 वाजेपर्यंत आम्ही बसायचो. तर आम्हाला असं म्हणजे बोलतात ना बायका अशा एकमेकांकडं की काय वाचू शकत नाही, असं आहे, एकदम जास्तच हे आहे, म्हणजे कोण आहे, जीन आहे की काय, ते असं म्हणजे प्रकार माहिती नव्हता. अच्छा, म्हणजे लोकांना फक्त त्यांना दिसत होतं की ते माणसं आहेत, 1-2 माणसं आहेत, ते मला घेऊन जातील जर मला घरातून बाहेर काढलं. त्यांना स्वतः दिसायचं समोर कोणतरी आहे, मला कोणतरी घेऊन जाते वगैरे असं दिसायचं त्यांना. तर मग ते तेव्हा तर मग त्यांना काय केलं, म्हणजे नंतर मग सकाळी दुपारी वगैरे काय करायचे, तर कारण आम्ही शाळेमध्ये जायचो, पण आम्हाला काय माहिती नाही, रात्री आम्हाला समजायचं. नंतर मग एक दिवस काय केलं, त्यांना देवासमोरच बसवलं, काहीच नाही केलं. कोण म्हणते म्हणजे तांत्रिक वगैरे काहीच चालत नव्हतं. तर एक दिवस मी पण तिथंच बसलो, त्यांचा देवारा मी असा आणि ते बसलेलं, आणि एकदम एकदम झटका बसतो ना, एकदम झटक्यात उठले ते. अच्छा, त्यांच्या अंगात म्हणजे असं काहीतरी असं म्हणजे काय झालं काय म्हणजे काहीतरी झाली अशी. माझ्या समोरच म्हणजे झटक्यात उठले असे आणि बाहेर आले, आणि बाहेर विचारतात ही लोक कशाला जमलीत बोलते. अचानक, म्हणजे तोपर्यंत त्यांना काही समजत नव्हतं, कायच नाही. नंतर त्याला सर्वांना विचारायला लागले हे लोक कशाला आले, म्हणजे त्यांचे जे काके आहेत बायको त्यांचे, त्यांना विचारायला लागले, बोलते ही कशाला आलेत, ही म्हणजे कशाला आले, एवढी माणसं जमली कशाला. तर मग त्यांच्या डोळ्यावरनं पाणी वगैरे मारलं. मग पाणी कशाला मारतंय, मला काय झालं, मी आहे व्यवस्थित आहे, आणि मी इथं कसं काय, मला मुंबईला पाहिजे, आता कामावर कोण जाते. अरे बापरे, म्हणजे मुंबईला माहिती नाही काय झालं काय नाही. तर त्याने तेव्हा काकीने म्हणजे जीव सोडणं पूर्ण 10 दिवस रडत होते. म्हणजे दिवस सकाळपासून रात्री पण पूर्ण रडत दिवस पूर्ण गेले त्यांचे. मग त्यांच्यानंतर म्हणजे असं दुसरं परत असं काही झालं नाही त्यांच्यासोबत? मग त्यानंतर मग त्यांनी काहीतरी केलं, म्हणजे त्यांच्यासोबत जे आले म्हणजे रूमच्या आजूबाजूला काय चेक केलं. ओके. तर त्यांना म्हणजे सापडलं की असं असं आहे, कोणीतरी काय केलेलं त्यांच्यावर. ओके, म्हणजे त्याचं वाईट शक्तीचं काहीतरी असं वास वगैरे असणार आणि कोणीतरी त्यांच्यावर केलेलं पण असं करणे. बरोबर.
तर त्यांनी ते सॉल्व्ह केलं. आता आहेत, आता गावीच असतात आणि आता व्यवस्थित आहेत. अच्छा, म्हणजे सांगायचं कसं आहे की आपल्या भरपूर लोकांना असं मुंबईच्या लोकांना माहिती नसेल करणी वगैरे काय करतात किंवा काय करतात. मग ते आपण कसं समजतो की आहे नाही हसेल असेल करता करता आपण सोडून देतो. बरोबर. आणि जे घडतं ना म्हणजे डोळ्यासमोर बघितलंय तर मला आठवते, ते अजून पण आठवतं की जो तो म्हणजे जे उठले ना असं बोलायला लागले तर मग आम्ही आता ते बोलून पण मला पण कसं तर वाटतं की डायरेक्ट उठून डायरेक्ट बोलतात की हे कशाला एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल. आणि त्याच्या अगोदर एकदम काय पण करत होते, म्हणजे कापायला पण सुरी वगैरे घेतलेली त्यांनी स्वतःला. अरे बापरे, म्हणजे त्या वाईट शक्तीने त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल केला होता. ते देवाने त्या टायमाला काढला, म्हणजे तरी पण झाले असते तेव्हा करीबन 2.5-3 वर्ष जे 2.5-3च्या दरम्यान तेव्हा ते पूर्ण झाले व्यवस्थित. आणि मी आईच्याकडेच होतो कारण बाबा माझे होडीवर गेलेले, आई आणि मी. तर मी घरात एकटा राहू शकत नाही. बरोबर. ताई वगैरे ती पण ते झोपलेले, ताई माझा भाऊ वगैरे माझे, मी एकटाच जागा होतो. मी आईसोबत तिथे गेलेलो. तर तुमच्यासोबत अशी एक घटना घडली होती. तर अजून असं गावाला कसं, आमच्या पण गावाला, माझं पण कोकणाच गाव आहे, तर माझ्याकडे पण अशा खूप साऱ्या स्टोरी आहेत, अनुभवल्या आहेत किंवा काही लोकांकडून ऐकल्या आहेत, अशा खूप साऱ्या आहेत. तर अशी काय घटना आहे का अजून की ज्या घटनेचा तुमच्या मनावर खूप असा परिणाम झालेला आहे? अशी काय तुम्हाला एखादी घटना किंवा अनुभव आहे का? हा, एकदा झालेली. म्हणजे परिणाम असा झाला नव्हता, पण मी कसं म्हणतात ना ताप वगैरे येते, म्हणजे असं एक शरीरावर एक तर तो आहे की मी आणि माझे आजोबा म्हणजे ते होडीवर जायचे नाही पण असे मासे पकडायला जायचे. तर मी लहान ओके, फक्त एक शॉर्ट मध्ये सांगा, तुमचं गाव म्हणजे कसं आहे का? डोंगर वगैरे आहे का, खाडी वगैरे असं काय, म्हणजे समुद्र आहे, म्हणजे समोर समुद्र आहे, पूर्ण घराच्या समोरच समुद्र. अच्छा, म्हणजे तुमची घरं अशी मच्छीचाच व्यवसाय, जास्त काय दुसऱ्या शेती वगैरे कोण जास्त करतात, पण ते कोण म्हणजे जे कुणबी वगैरे आहेत ना आमच्या गावात, कुणबी झाले, परत ते म्हणजे भरपूर जण आहेत तिथे. म्हणजे तुमचं आदिवासी वगैरे आहे ते करतात शेती. बाकी आम्ही जे कोली आहोत ते मच्छीमारीमध्येच. ओके, फक्त तुमचा मुख्य व्यवसाय म्हणजे मच्छीमारी. हा, जास्त. ठीक आहे. तर हा, आपण कुठे होतो? ते मी तरी पण असेल काहीतरी 4-5 वर्ष, 4-5 नाही म्हणजे 6-7 वर्ष आठवत नाही, म्हणजे 7-8 वर्षाचं, म्हणजे थोडं माहित होतं असं मच्छी वगैरे पकडायला आजोबा घेऊन जायचे रात्रीच्या टायमाला. ओके. म्हणजे कसं चढणीचे मासे असतात ना वरती येतात, तर तेव्हा जायचं. आणि ते कसं त्यांच्याकडे जाळं होतं एक, त्याला आम्ही पेरा म्हणतो. पेरा म्हणजे छोटंसं असतं, छोट्या माशांसाठी पकडतात ना ते, छोटंच असतं, म्हणजे टाकल्यानंतर ते लगेच काढू पण शकतो आपण. ओके. त्याला आम्ही पेरा म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये. तर तो त्याने तो टाकून ठेवलेला, म्हणजे रात्री काहीतरी 8 वाजता गेले, टाकून ठेवलेला. नंतर मग मला घेऊन गेले, म्हणजे 11-12च्या दरम्यान, 11-12च्या दरम्यान. आणि तिथंच आमचे स्मशानभूमी पण आहे, म्हणजे तिथं आमचे जलित वगैरे करतात लोक. तुमच्या जशी बोट वगैरे लागतात त्या साईडला स्मशानभूमी. आणि स्मशानभूमीच्या थोड्या बाजूला तिथं त्यांनी हे लावलेला. अच्छा, जाळा, म्हणजे स्मशानभूमीच्या बाजूला जाळा लावलेला. आणि आता कसं म्हणजे ती जेटी बनवली लोकांसाठी, मच्छी म्हणजे विकतील असं. आणि आता त्यावेळेस कसं होतं, झाडं होती बाजूला झाडं, मोठे मोठे झाडं होती. आणि आता कसं एकदम क्लीन आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण दिसतं लोक काय. आणि त्यावेळेस दिसायचं नाही कोण काय करते काय. तर बोटी पण होत्या, लोक पण होती बोटीमध्ये. पण आम्ही 2 जण गेल्यानंतर मच्छी वगैरे भेटत होती आम्हाला. मच्छी आता लावलेला ना, तर वरती करून आपण काढतो ना मच्छी. माझ्याकडे टोपलं दिलेलं बाबाने, तर ते त्याच्यामध्ये टाकत होते. आम्ही तसंच पुढं एवढ्या कमरे एवढ्या पाण्यामध्ये आम्ही गेलो. अच्छा, म्हणजे तुम्ही समुद्रात पाण्यातून असं होडीवर नव्हते? होडी नाही, कमरे एवढ्या, म्हणजे चढणीचे मासे तर जवळ चौपाटीच्या बाजूला असे. हा, तर उतरत खाली एवढं पाणी झालं का मला, म्हणजे पोटाच्या वरती आलं. पोटाच्या वरती आल्यानंतर थोडं असं पुढे गेल्यानंतर व्यवस्थित म्हणजे झालं. चांदणं रात म्हणतो ना 12:30, म्हणजे थोडंसं चांदणं आपल्याला दिसतं वगैरे. तर थोडं असं जाणवलं तिथं की कोणतरी असं म्हणजे पायाला काहीतरी हाताने असं हे करतंय, म्हणजे पकडण्याचा प्रयत्न करतोय कोणतरी. म्हणजे पाण्यामध्ये हाताने पकडतो असं, हात लावतंय, म्हणजे दोन्ही हात असे पायाला असे जाणवतं. खरंच जाणवलेलं मला बाबा. म्हणजे आपण असं तर पाणी, अंगाचं पाणी उतरलं असतं. म्हणजे आता असं ऐकूनच मला कसं तरी झालं एकदम. तेव्हा तेच बोलते मला, म्हणजे खरंच जाणवलं की कोणतरी मला हात लावते.
आणि मी बाबाकडे बघत होतो. मी म्हटलं मी आता सांगू का सगळे यांना मला काहीतरी होते, तरी पण मी बोललो बाबा मला जरा खाली काहीतरी लागते हातासारखं. तर ते बोलले काय नाही बघ जरा खाली, म्हणजे असं वाकून बघ, टोपलं वरती ठेव. तर बोल दिसणार नाही. मग पाय मी एक वरती घेतला असा, म्हटलं काय नाही. मग नंतर परत ठेवला, परत काहीतरी 5-10 मिनटं गेली काहीच नाही. नंतर मग पुढं पकडत थोडं एवढं पाणी आलं माझ्या एवढं. बाबाच्या बाबा लांबीला मोठे होते तर त्यांना जास्त नाही पोटा एवढं. तर मला आज परत माझे पाय एकदम घट्ट पकडल्यासारखे आज जाणवलं पूर्ण. मग बाबांना बोललो बाबा जरा हे होतं. आणि तेव्हा कसं एवढं पण असं नाही की आपण मी अक्षरशः रडण्याच्या ह्याच्यामध्ये भीतीमध्ये बोला मी जातो म्हणजे असं रडण्याच्या ह्याच्यामध्ये. रात्रीची कितीची वेळ होती? 1:30 जर म्हणजे हां. तर मी बोललो बाबांना की काहीतरी मला पकडल्यासारखं होते तर जाऊया आपण, म्हणजे त्या बोबड्या ह्याच्यामध्ये. कारण मला बोलायला पण सुधरत नव्हतं, भीती एवढी होती ना. आणि मग चल जाऊया बाबाला बोलत होतो. तर मग बाबा पण बोलले निघायला. मग ते तसाच ठेवला, हे होता तो काढला तसाच. आणि ते काढायचे होते ना मच्छी, अशीच घरी घेऊन आम्ही डायरेक्ट तुम्ही घरी नंतर गेल्यानंतर मला तेपर्यंत काय वाटलं, नंतर घरी गेल्यानंतर माझं गरम झालं अंग. ओके, म्हणजे भीती माझ्या डोक्यात होतं, मी कोणाला सांगितलं नाही. तर घरी आल्यानंतर मला ताप सकाळी सकाळी तुम्हाला तेवढी पण आली नाही मला, पण मी सांगत नव्हतो कोणाला की आपलं लहान वय आणि आपण हे असं झालंय, ती भीती राहणारच अंगावर. तर मग सकाळी ताप आला तर आजी होती, आजीने बघितलं म्हणजे आईने सांगितलं की ताप आला. आणि आम्हाला काय झालं तर आजीला हे जमायचंच नाही बरोबर की ताप आला काय. तर मग त्यांनी सांगितलं, मग आजोबा आले की असं त्याला हे झालं, काल घेऊन गेलं. त्यांचं थोडं हे झालं की होतं रात्री कशाला पोराला घेऊन गेला, एवढा लहान मुलगा तर ते मग माझ्यावरनं म्हणजे आपण काढतो ना अंगावरनं बरोबर ते हे काढलं, म्हणजे फुकलं थोडं, म्हणजे देवाची अगरबत्ती बांधली वगैरे काढला टाकला. तेव्हा मग जरा बरं वाटायला लागलं. म्हणजे डॉक्टरकडून पण आलो तेव्हा मग थोडं बरं वाटलं. पण तो अनुभव डोक्यातून जात नाही. कधी कोणी काय म्हणजे आपण लहानपणी जे अनुभवले ते आपल्या आयुष्यात कधी निघणार नाही. आणि कधी काय असं कोणाची स्टोरी जरी ऐकली ना, मग तो आठवायला लागतो. म्हणजे असं तुम्ही कधी प्रयत्न नाही केला का परत आजोबांना विचार, म्हणजे नक्की काय होत होतं असं तुम्ही असं कधी प्रयत्न केला नाही? मला नंतर मग म्हणजे आजोबांनी काही वर्षांनी सांगितलं, आजोबा जेव्हा म्हणजे अशी स्टोरी वगैरे सांगायची ना तेव्हा सांगितलं की ते जे तुझ्यासोबत झालं ते तिथं आहेत बोलते. म्हणजे त्यांना माहिती होतं की अशा, पण ते मला सांगितलं नाही कारण का मी अजून घाबरेल. बरोबर. तेव्हा मग ते बोलले घरी जाऊया नंतर सांग. मग तेव्हा भरपूर वर्षांनी त्यांनी सांगितलं की असं आहे ते. म्हणजे कारण खरंच सांगतो, म्हणजे ती घटना मला आता तुमची लहानपणीची घटना मला बघा अक्षरशः रोमटे खरे झाले, म्हणजे असे एवढी. आणि ती का सांगितली मला गोष्ट, त्याचं पण ते एक घटना घडली म्हणून ती सांगितली. म्हणजे माझा मित्रच आम्ही 6वीला होतो तेव्हा माझ्यासोबत होता बॅचला. आम्ही 6वीला होतो तेव्हा आम्ही शाळेत म्हणजे पिरियड चालू होता, तास चालू होता. तेव्हा त्याच्या घरून माणसं आली तर त्याला बोलायला लागली की तुझा भाऊ म्हणजे हॉस्पिटलाइज केला. असं डायरेक्ट सांगितलं नाही त्याला हे झालं आहे म्हणून, एक्सपायर झालं, हॉस्पिटलाइज केला आहे. तर मग तो त्याला सोडला, त्याला घेऊन गेलो. मग आमचं पण 5 वाजता शाळेत सुटते ना, शाळा सुटल्यानंतर आम्ही आल्यानंतर म्हणजे वाटेतच त्याचं घर आहे मित्राचं. तर भरपूर लोक जमलेली तिथं आणि म्हणजे एक्सपायरच झाला तो. अच्छा. तर तो त्याला म्हणजे त्याचं हे झालं म्हणजे पूर्ण नवऱ्यासारखं सजवलेलं. तर आम्ही पूर्ण बघितलं त्याला की असं. तर घरी आलो तर नंतर आईला विचारलं की कसं झालं हे. अच्छा. तर माझे जे आता ते त्यांनी स्वतः बघितलेलं तो पूर्ण अनुभव. अच्छा. त्यांनी आम्हाला सांगितलं की तो आहे ना, तो त्याला पोहायला येत नाही तरी पण तो होडीने जायचा, पण त्याला समुद्रात उतरायचे नाही, फक्त ते खेचायला. बरोबर. तेवढं त्याला काम द्यायचं, म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोण कमवणारा नाही. बरोबर. तर ते गरीब होते म्हणून त्याला ठेवायचे. तर त्याला तो काय माहिती त्याच्या मनात आलं तर दुपारी तो बोलते मला होडीत जायचं, मला ते काम आहे जरा, मी जाऊन येतो. आणि तेवढं पाणी नव्हतं, चिखल, म्हणजे तो एकटाच असं गेला का? एकटाच गेला. आणि जिथं मी बोलतोय ना आमची स्मशानभूमी, त्याच्यात
म्हणजे एक 2-3 असेल फुटावर एवढं. तर तो एवढा दूर होता आणि लोक पण म्हणजे होते बोटीवर, पण आता ह्याची बोट आहे ना ते जरा दूर होती त्यांच्यापासून. बरोबर. तर पाणी पण म्हणजे ओटी होती, भरती नव्हती, ओटी होती. पाणी कमीच कमरेवर पाणी असेल. चिखल होता तिथं. चिखल कसा एवढा कमरे एवढा चिखल. अच्छा. हां, आणि तू उडी मारला तर तुझ्या कमरेवरून चिखल पूर्ण येतो. बरोबर. तर तो गेला होडीमध्ये गेला. त्याचं काय काम होतं ते केलं दुपारच्या टायमाला, म्हणजे 1:30-2च्या दरम्यान. अच्छा, म्हणजे दुपारचा जो प्रहर असतो दुपारचा असतो ते पण म्हणतात दुपारी पण. बरोबर, दुपारचा काला टाइम असतो. तर तो गेल्यानंतर मग त्याचं काम केल्यानंतर त्याने उडी मारली की तो उतरला. काय झालं समजलं नाही, पण तो म्हणजे उतरल्यानंतर तो असा डायरेक्ट आडवा पडला म्हणतात. म्हणजे हे जे तोंडाचा भाग आहे ना. अच्छा, म्हणजे जसे आपण पाण्यात डाय मारतो तो डायरेक्ट असा चिखलामध्ये. तर आता तो माझा म्हणजे आजोबा बोलत होते की तो त्याचे पाय हलवत होता. आम्ही जाईपर्यंत तो होता जिवंत. पाय म्हणजे पाय वरती होते ना, म्हणजे बाजूच्या बोटीमध्ये होते. लोकांना त्यांना दिसलं सगळ्यांना असं. नाही, त्यांना माझे आजोबा म्हणजे गेलेले असेच फेरी मारायला, तर त्यांना दिसलं ते. तर ते पाय त्याचे हलत होते. तर हा म्हणजे आजोबा पण गेले त्यांना कळल्यानंतर, बाकीच्यांना पण आवाज दिला. गेल्यानंतर तोपर्यंत तो ऑफ झालेला. त्याच्या नाकामध्ये कानामध्ये पूर्ण चिखल गेला होता. त्याला काढला पूर्ण. तो तिथपर्यंत गेलेला आणि तिथं मग झालं. नंतर तो काहीतरी 3 दिवसांनी आपलं म्हणतात ना की मेलेला माणूस 3 दिवसांनी म्हणजे अंगामध्ये येतो असं काहीतरी. बरोबर. म्हणजे जेव्हा कार्य होतो तेव्हा जी आवडती व्यक्ती असते त्याच्या अंगामध्ये सांगत होता की तिथं म्हणजे एक आदिवासी मेलेला तिथं. म्हणजे तो पण होडीवरच होता नोकर म्हणून. तर तो त्यांनी जीव दिला की काय समुद्रामध्ये. तर तो तिथं तर तो बोलत होता की त्याने मला ओढला आतमध्ये चिखलामध्ये आणि त्याने मला मारला. अच्छा, म्हणजे तो सांगत होता असं त्याने चिखलात ओढला त्याला ओढला आतमध्ये. त्याने उडी मारली, जशी असते तशी उतरला तो. पण त्याने खेचत त्याने ओढला आणि त्याला मग आतमध्ये दाबला. म्हणजे पूर्ण त्यानेच मला मारलं म्हणून असं. त्याच्यावरनं ती स्टोरी मग बाबांनी सांगितली की असं झालेलं तुझ्यासोबत पण म्हणजे असे त्या स्टोरीची ती लिंक आहे असं. म्हणजे तिकडे जीव गेला तो, म्हणजे जो पण पाण्यात उतरतो त्यांच्याशी पाय खेचायचा प्रयत्न. कधी जर कोणच नसेल तर ते म्हणतात की समुद्र राक्षस पण असतात. बरोबर. तिथं ते खेचतात कोणाला असं. तर सांगायचं की बाबा जी वेळ असते जशी दुपारची वेळ असते कोणाला, नाहीतर मग एकटा जर जायला एवढा पण हिंमत नाही करायची की आम्ही एकदम छत्रपती आहोत एवढा. काय होईल कॉन्फिडन्स असतात, कधी काय होईल काय सांगू शकत नाही. तेच मग ते मला वाईट अजून पण त्याचं वाईट वाटतं. तो म्हणजे त्याचं लग्न ठरलेलं पण आणि त्याच्यासोबत असं झालं. ते नंतर मग त्यांचं पण अजून मग आता आहे व्यवस्थित. तो पण माझा मित्र पण आता चांगल्या नोकरीला लागला आहे. पण तो असता तर एक वेगळी गोष्ट असते असं वाटतं. चांगला होता करून. तर असे तुम्हाला खूप सारे अनुभव आलेले आहेत. म्हणजे आहेत भरपूर. तर मित्रांनो, सांगायचं कसं आहे माहीत आहे, अशा ज्या खूप अनुभव आहेत ना ते आपल्या एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही होणार आहे. बरोबर ना. तर आपण याचा पार्ट 2 पण बघणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. तर मित्रांनो, पार्ट 2 बघायला विसरू नका. तर आपण असंच कंटिन्यू व्हिडिओ करतोय. तर आपण दुसऱ्या पार्टमध्ये भेटतोय. ठीक आहे सर.